हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे गाठ नात्यांची. शालिनी आज सकाळी लवकरच उठली. आज घरात गुढीपाडवा होता. घरभर हलकासा गंध दरवळत होता. आंब्याच्या पानांचा, उदबत्तीचा आणि नवसाज शृंगाराचा. आई, काय करू? 5 वर्षाची चिमुकली तन्वी पायात गुंडाळत विचारत होती. शालिनी हसली. तू पाठावर बस, आपण एकत्र रांगोळी काढू. घरात उत्सवाचं वातावरण होतं. पण शालिनीच्या मनात मात्र एक ओल तयार झाली होती. आज तिचे सासरे मधुकरराव प्रथमच या सणाला घरी नव्हते. 2 महिने झाले होते त्यांच्या निधनाला. पण साजरा करताना प्रत्येक जागा मधुकररावांची आठवण देत होती. ते गुढी उभारायचे, मुलांना कडुनिंबाचं औषध द्यायचे आणि तन्वीला चिमटीत गोड खायला द्यायचे. शालिनीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने पटकन स्वतःला सावरलं. कारण आईचं दुःख घरात सगळ्यांना जाणवतं. शालिनी आता घराची खऱ्या अर्थानं मोठी झाली होती. नवऱ्याचे म्हणजेच अमितचे ऑफिस, मुलींची शाळा, सासूबाईची काळजी सगळं सांभाळणं सोपं नव्हतं. पण तिला वाटायचं घर म्हणजे फक्त भिंती नाही, तर नात्यांनी विणलेलं एक जाळं आहे. आणि त्या नात्यांना सावरणं हेच तिचं खरं कर्तव्य आहे. दुपारी सगळे जेवण करत होते. सासूबाई शालिनीच्या स्वयंपाकाचं कौतुक करत होत्या. खरं सांग शालू, मधुकरराव असते ना, तर तुझा स्वयंपाक खाऊन म्हणाले असते, हेच खरे घराचे सुख. हे ऐकताच शालिनीचे डोळे पाणावले. पण चेहऱ्यावर हसू होतं. कारण प्रेमानं केलेली प्रत्येक कृती त्या नात्यांना घट्ट करत होती. संध्याकाळी सगळं घर गुढीसमोर बसलं होतं. तन्वीने आईला विचारलं, आई, घर म्हणजे काय? शालिनीने तिच्या केसांवरून हात फिरवला आणि उत्तर दिलं, घर म्हणजे एकमेकांची साथ, प्रेम आणि आठवणींना जपणं. घर म्हणजे आपण सगळे एकत्र. त्या दिवशी शालिनीने गाठ बांधली. फक्त गुढीची नाही, तर सगळ्या नात्यांची. आणि ती गाठ होती प्रेमाची, आपुलकीची आणि एकत्रपणाची. थँक्यू सो मच. आजची कौटुंबिक कथा आपल्याला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.